ना शेतकऱ्यांना कोणता न्याय मिळाला, ना शेतकऱ्याला पिकाचा विमा मिळाला, ना शेतकऱ्याला दुष्काळाचं अनुदान मिळालं, ना शेतकऱ्याला अतिवृष्टीचं अनुदान मिळालं। बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं, ना नोकरी मिळाली। या राज्याचा विकास करायचा तर गुजरातचा विकास होतो, हे राज्य गुजरातचा विकास व्हावा असा प्रयत्न करते, महाराष्ट्र मागे राहण्याचा प्रयत्न करते। आणि म्हणजे सरकार नुसतं गाजर घ्या गाजर आंदोलन आम्ही केलं, कोणत्याही विषयात हे गाजर दाखवतं जनतेला। प्रत्यक्षात स्वार्थाच्या वरती, टक्केवारीच्या वरती या राज्यात कोणतंही काम होत नाही। आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीकडे घ्या गाजर आंदोलन या ठिकाणी केलं। भरत गोगावलेला पण गाजर दिलेला आहे, हे सरकार त्यांच्या आमदारांना पण गाजर दाखवतंय असं वाटतंय का? त्यांच्या आमदारांना गाजर कित्येक हजारो कोटीचा निधी दिलेला आहे, परंतु प्रत्यक्षात निधी प्राप्त नाही, फक्त मंजुरी प्रशासकीय मान्यता आहे। प्रत्यक्षात निधी कुठे उपलब्ध नाही। म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना सुद्धा या सरकारने गाजर दाखवले, मंत्रिपदाचा गाजर दाखवलेले खूप जणांना। सरकार गाजर देणारच सरकार। आज पेढ्यांवरून आहे तर पुन्हा एकदा पेढ्या वाटप शिवसेनेच्या आमदारांनी फलक आणले होते, त्यामध्ये त्यांनी मोदींचं कौतुक केलंय, तर राहुल गांधींची टीका केली, त्यावर कसं बघता? तुम्ही पेढे वाटले, देशात सरकार मोदींचा या राज्यामध्ये 31 जागा आम्ही जिंकल्या, हे 400 पार होते, 240ला अडकलेले आहेत, यांचा पराभव नाही झालेला। गिरेतोबी टांग उपकर, अरे हे गिरेतोबी टांग उपकर करतात। आज जे भारतीय जनता पार्टी 400 पार करणार म्हणत होते, 240च्या आतमध्ये अडकले, त्यांना 2-5 पक्षाचे पाठिंबा घेऊन सरकार चालवावं लागलं। त्या तेलुगू देशमचा काय जाहीरनामा आहे बघा, त्यांना सोबत घ्यावं लागलं। नितीश कुमारचा काय जाहीरनामा आहे बघा, आणि मग आम्हाला नाव ठेवतं का? खरं तर गिरेतोबी टांग उपर तुमची आहे। लोकांनी मोदीला नाकारलेलं आहे, भारतीय जनता पार्टीला नाकारलेलं आहे। सर हिंदी में जाना चाहिए। मोदींना नाकारलेला यंदा विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारला नाकारलं जाईल आणि तशी तयारी महाविकास आघाडीची केलेली आहे। ज्या अर्थी 31 जागा आम्ही जिंकलो, त्या अर्थी सगळ्या विधानसभेचा जर रिव्ह्यू घेतलो तर जवळपास 180-85च्या वर जागेवर आम्ही बहुमत मिळवू अशा प्रकारची स्थिती या महाराष्ट्रात आहे।